हाय फ्रेंड्स, आज मी जात आहे वटसावित्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणायला मीना बाजारमध्ये. मीना बाजारला कसं जायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला सांगते की मीना बाजारला पोहोचण्यासाठी तुम्हाला शराफडीजी मेट्रो स्टेशनवर उतरावं लागेल. तिकडनं तुम्ही हार्डली 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये मीना बाजारमध्ये पोहोचू शकता. इथे पोचल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही दुबईमध्ये आहात. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पुणे किंवा मुंबईच्या कुठल्या तरी मार्केटमध्ये शॉपिंग करायला आला आहात किंवा भारतामधल्या कुठल्याही शॉपिंग स्ट्रीटमध्ये तुम्ही शॉपिंग करत आहात, असंच तुम्हाला वाइब्स येईल. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी, ट्रॅडिशनल इंडियन, पाकिस्तानी ड्रेसेस, साडीज सगळं काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल. सो मी चालली आता मधुर सुपर मार्केटमध्ये. बघूया तिथे आपल्याला पूजेचं काय काय साहित्य मिळतं ते. सो इकडे पूजेचं बऱ्यापैकी सगळं साहित्य अवेलेबल होतं, तुम्ही पाहू शकता. इकडे एक स्पेशल वेगळा सेगमेंट आहे पूजेच्या साहित्यासाठी. इथे तुम्हाला कापूस, कापूर, अगरबत्ती, पूजेला लागणाऱ्या सगळ्या प्रकारचं साहित्य इथे तुम्हाला मिळून जाईल. स्पेशली वटपौर्णिमेचं साहित्य मिळेल की नाही हा मला डाऊट होता, पण इथे मला बऱ्यापैकी वस्तू मिळून गेल्या. सो पूजेसाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे धागा. हाही इथे मला मिळाला. इथे तुम्हाला स्पेशली इंडियाचे सगळ्या प्रकारचे मसाले, सगळ्या प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स पाहायला मिळतील आणि रिझनेबल रेटमध्ये आहेत. सो इथे मला विड्याची पानं आणि ओटीचं सामान मिळालं नाही. जेव्हा मी इथे चौकशी केली तेव्हा मला कळलं की इथे जवळच कृष्णा टेम्पल आहे. सो तिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील आणि इकडे मंदिर जवळच आहे हे कळल्यावर पण मला खूप आनंद झाला, कारण माझी खूप दिवसापासून इकडे यायची इच्छा होती. सो ती आज या निमित्ताने पूर्ण झाली. मंदिराच्या जवळ तुम्हाला इकडे खूप सारे दुकानं पाहायला मिळतील, जिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. ओटीचं सामान असो किंवा फुलं, गजरे, सगळं काही तुम्हाला इथे मिळेल. सगळ्या गोष्टी माझ्या घेऊन झालेल्या आहेत आणि मी आता जात आहे कृष्णाचं दर्शन घ्यायला. खरंच खूप सुंदर वातावरण, फुल पॉझिटिव्ह होमली वाइब्स, आणि मी दुबईमध्ये आहे हे मी काही वेळासाठी कम्प्लिटली विसरून गेले होते. इकडे फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला मूर्ती दाखवू शकत नाही, पण खूप सुंदर मूर्ती आहे कृष्णाची. मन भरून दर्शन घेऊन झालं की इकडे तुम्हाला पोटभर प्रसाद खायला मिळतो. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. मंदिराच्या प्रसादाची चव काही वेगळीच असते नाही का, ती कशालाच येऊ शकत नाही. सो पूजेसाठी मी काय काय सामान खरेदी केलं तेही तुम्हाला दाखवते. इकडे मी हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत 5 दिरहममध्ये. धागासुद्धा घेतलेला आहे 3 ते 4 दिरहममध्ये. ओटीचं सामान 5 दिरहममध्ये. वातीसुद्धा मिळालेल्या आहेत 3 दिरहममध्ये. हळकुंड आहे, खारीकसुद्धा आहे. इथे मी पंतीसुद्धा घेतलेली आहे. शिवाय मला इकडे या कापसाची माळसुद्धा मिळालेली आहे, अगरबत्ती. सो बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मी आणलेल्या आहेत. इकडे विड्याची पाने ही बॅन असल्यामुळे ती सहजासहजी इकडे मिळत नाहीत. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू.